आज सोशल स्टिग्मा असा आहे की सगळे तिलाच विचारणार की तुला काही आहे का बाई मूलबाळ, आणि मग ती स्वतःला दोषी मानणार. हा एक फॅक्टर. दुसरा फॅक्टर असा आहे की स्त्री ही भावनाशील आहे, त्यामुळं कोणत्याही गोष्टीमध्ये खोलामध्ये जाऊन ती विचार करत राहते. मग विचार कोणते असतात तर नकारात्मक विचार असतात जास्त. ते पण का तर न्यूरोसायन्स असं सांगतं की आपला ब्रेन हा नेगेटिव्ह बायस्ड ब्रेन आहे. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये अमायग्लॅडा हा जो काही भावनिक मेंदू आहे तिथे नकारात्मक गोष्टी 5 पट जास्ती स्टोअर होतात. मग बघा याचा परिणाम काय होईल तर तिच्या मनामध्ये सतत नेगेटिव्ह विचार येतील. मॉडर्न सायन्स काय सांगतं, नेगेटिव्ह विचार जर आले तर काही असे कॉर्टिसॉल सिक्रीट होतात जे आपल्या शरीरामध्ये फाईट अँड फ्लाईट मेकॅनिझम सुरू करतात. अशांत जर शरीर असेल तर तिथे बीज जी काही रुजण्याची प्रक्रिया आहे, गर्भ रुजण्याची प्रक्रिया आहे ती कशी काय होऊ शकेल. आणि मग या ठिकाणी नुसतं काउन्सिलिंग करून सफिशियंट होत नाही अशा केसेसमध्ये. त्यामुळे त्यांना आयुर्वेदाची एक सायकोथेरपी आहे. आपण आतापर्यंत फक्त मॉडर्न मेडिसिनच सायकोथेरपी विचार करत होतो. आयुर्वेदाची सत्वावजय नावाची चिकित्सा आहे ज्याच्या माध्यमातून आपण थेरपी देतो पेशंटला. कारण एकटं शरीर आजारी नसतं तर मनही तेवढंच आजारी असतं. मग या आजारी मनाला बरं करणं यासाठी आपल्याला सूक्ष्म चिकित्सा करावी लागते, ती आहे सत्वावजय चिकित्सा.